राहिलं ते मराठा साम्राज्य. मराठा साम्राज्य म्हणजे कर्नाटक, तामिळनाडू से लेके अफगाण, काबूल तक जे पसरलं ते मराठा साम्राज्य. हे मराठा साम्राज्य उभं राहिलं छत्रपती शिवाजीराजांच्या प्रेरणेने आणि सर्व मावळ्यांच्या, सर्व शिलेदारांच्या अथक प्रयत्नाने आणि सर्वांच्या प्रयत्नाने. हा झाला थोडासा इतिहास. 6 जून 1674, 6 जून 1674 महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाला म्हणजे काय झालं? एक हिंदू जमीनदाराचा मुलगा पातशाह झाला. हिंदू पातशाह. हिंदू पातशाह जोपर्यंत सगळीकडेच मुसलमान सल्तनत आहे, मुसलमान मोगलशाही, दक्षिणेत आदिलशाही आणि निजामशाही असताना एक हिंदू राजा, हिंदू मुलगा किंवा हिंदू जमीनदाराचा मुलगा पातशाह झाला. हिंदू पातशाह. याच्यामुळे काय झालं? हिंदू पातशाह काय झालं म्हणजे झालं संपलं नाही. याच्यामुळे झालं काय तर औरंगजेबाचा विरोध आणि महाराष्ट्र सह्याद्रीच्या रांगेवरती असणारी आक्रमणं वाढली. नुसतं पातशाह होऊन चालत नाही हिंदू पातशाह, तर येणाऱ्या काळाची महाराजांची विचारसरणीच होती. महाराजांची अशी बरेचशी आपल्याला रोमांचकारी आणि त्यानंतर बुद्ध कौशल्य, त्यानंतर उत्सव याची बरीचशी उदाहरणं आपल्या समोर आहेत. जसे की शाहिस्तेखानाची 3 बोटं कापली. साध्या गोष्टी नाही तो. कधी विचार करा, 1 लाखाचं सैन्य लाल महालाच्या बाजूला उभं आहे आणि त्यात महाराज वरातीमधून घुसतायत आतमध्ये आणि शाहिस्तेखानाची 3 बोटं कापून बाहेर पडतात. साध्या गोष्टी आहेत त्या. सगळ्या युट्यूबर्सने आणि आवडीच्या काही गोष्टी आहेत ज्या मी बोलतो. एक तर म्हणजे याच्यावरती बऱ्याचशा उहापोह होतो. महाराजांचे 32 मन सोन्याचे सिंहासन गेले कुठे? युट्यूबर लोकांचा आवडीचा विषय, त्याच्यावरती बरेचसे सगळे सांगत असतात. त्याच्यानंतर सुरतेची स्वारी, ती सुरतेची लूट गेली कुठे? हा एक आवडीचा विषय. आणि ज्या विषयावरती इतिहासकार अजूनही अभ्यास करतायत ते म्हणजे महाराजांची आग्र्याची अटक आणि आग्र्यातून महाराजांनी केलेली सुटका. त्या औरंगजेबाला जेव्हाचा इतिहास महाराजांनी एवढे पळून पाहिला असेल की औरंगजेब त्याच्या भावाला सोडलं नाही, त्याच्या वडिलांना सोडलं नाही, तरी सुद्धा महाराजांनी ही अशी गोष्ट केली की त्याची भेट घेण्याचं ठरवलं. म्हणजे महाराज किती विचार करून गेले असतील की एका दगाबाज करणारा माणसाची पण भेट घ्यायची. ती भेट घेतल्यानंतर त्यांना वाटलेल्या प्रमाणेच त्यांना अटक करण्यात आली आणि तिकडनं महाराजांनी त्यांची सुटका करून घेतली स्वतःची. ही इतिहासकार अजूनही त्या गोष्टीचा विचार करतात की हे कसं केलं असेल. त्यानंतरची गोष्ट म्हणजे महाराजांचा दक्षिण दिग्विजय. आता मी म्हटल्याप्रमाणे 6 जून 1674ला महाराजांचा राज्याभिषेक झाला. एक हिंदू पातशाह तयार झाला. एक हिंदू पातशाह सर्व बदली राजवटीवरती टिचून उभा राहिला आणि महाराजांचा